हिचे अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता, मला प्रपोज केलं, मला बायको म्हणून एक्सेप्ट केलं, माझे सगळे हट्ट पुरवलेत, मग मग मी पण तुमच्यासाठी काहीतरी करायला नको का? आणि म्हणूनच तुम्हाला सूट होईल अशी परफेक्ट बायको आणि परफेक्ट सून व्हायचं ठरवलंय. त्याची काही गरज नाही लीला, सिरियसली. हे बघ, मी जे काय केलं ते केलं कारण की मी तुझ्यावर जेन्युइनली प्रेम करतो म्हणून, आणि हे सगळं करताना मला आनंदही मिळतो. हे मुळात तुला कोणी सांगितलं की तू परफेक्ट असायला हवीस? हे जे तुमच्यावर एवढं प्रेम करतात, बायको असण्याचा दर्जा देतात तुम्हाला, त्याची परतफेड कशी करणार आहात तुम्ही? तुझ्या या इम्परफेक्शन मुळेच माझं आयुष्य परफेक्ट आहे. लीला, तू फक्त माझी बायको नाहीयेस, तुला स्वतःची एक आयडेंटिटी आहे आणि ती कधी विसरू नकोस. आणि हो, तुला माझ्या प्रेमाची परतफेड करायचीच असेल ना, तर ते फक्त प्रेमाने करूया. म्हणून मी तुमची सगळी कामं करत होते ना. त्याच्यासाठी मी 100 नोकर ठेवू शकतो. यू डोंट हॅव टू डू दिस. मग काय करू मी? तुला मला खुश बघायचं असेल ना लीला, तर मला माझी लीला जी इम्परफेक्ट आहे, क्लमझी आहे, हट्टी आहे, ती लीला मला परत कर. ते चेंज नको करूस प्लीज. प्लीज डोंट चेंज दॅट. प्रॉमिस? प्रॉमिस. असं नाही. नको, मला भीती वाटते. सांग लीला. तुम्ही चिडाल. लीला. बघा, चिडताय. ओके, सॉरी. सांग आता. मला ना तुम्हाला अभि म्हणायचंय. काय झालंय जे? काय म्हणणार आहेस तुम्हाला? अभि पण म्हणजे म्हणणार नाही, ते असंच म्हणाले. हिचे किती घाबरवलत मला हिचे. एजे, आता तू अभि म्हणायचं ठरवलं होतंस, राईट? हा, म्हण ना अभि. अभि पण हिचे हे अभि फक्त आपल्या रोगात, बाहेर सगळ्यांसमोर मी तुम्हाला एजेस म्हणणार. पण अहो अभि नाही, अरे अभि. नाही नाही नाही, हे नाही जमणार मला. आणि मुळात आहो अभिमध्ये जे प्रेम आहे ना, ते अरे अभिमध्ये नाहीच आहे. आणि मी तुमचा अनादर नाही करणार आहे, त्यामुळे आहो अभिच प्लीज. ओके, एकदा नाव हाक मार ना. काय? अभि. नाही प्लीज. अजिबात नाही. लीला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एजे, चहा देऊ?
एजे थँक्यू. बस नाश्ता करू. हो.